पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये कालपासून पाऊस बरसू लागलाय आणि यामुळे वीकेंडच्या मूडला आणखी बहर चढलाय। या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावरती गर्दी केली। मात्र डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाशी आपण खेळायला गेलो तर तो आपल्या जीवाशी खेळतो याचा धडा हे 2 आठवड्यांपूर्वी वाहून गेलेल्या अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांच्या घटनेमधून पर्यटकांनी घेतलेला आहे। याच जाणीवेतून पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक खबरदारी घेताना दिसतायत। याच संदर्भातला आढावा घेतलाय प्रतिनिधी नजीम मुल्ला यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगात पाऊस बरसू लागला की निसर्ग हा बहरतो आणि मग पर्यटकांचे पाय आपोआपच पर्यटन स्थळी वळतात। त्यातच पुण्यातलं भुशी धरण म्हटलं की हे पर्यटकांचं मोठं आकर्षण केंद्र आहे आणि आत्ताही इथं पाऊस बहरतोय। आपण बघतोय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक इथं आलेला आहे, कारण या भुशी धरणाच्या पायऱ्यावरून पाणी खळखळ अगदी पांढरं शुभ्र पाणी वाहू लागलं की कुणालाच यामध्ये उतरण्याचा मोह आवरता येत नाही। हा एक ग्रुप आहे, आपण विचारत ना, कुठून आलेत? पुणे काय कसं मजा येते? अरे खूप मजा येते। पाऊस पडतोय, खूप मजा येते। पाऊस पडतोय त्यामध्ये पाणी पण जास्त आहे, पण पाण्यामध्ये आता एन्जॉय करायला मजा वाटते। हा सांगलीचा बहुत वाढलाय, सांगलीवरून आलाय। काळजी घेताय का? हो, सेफ्टी घेते, प्रिकॉशन्स घेते आम्ही लोक। असं नाही की प्रिकॉशन्स नाही घेते आम्ही। मस्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण 2 आठवड्यापूर्वी आपण बघितलं होतं की 2 कुटुंबीय जे आहेत ते याच भुशी धरणाच्या बॅकवॉटरला वाहून आले होते। त्यामुळं इथं येणारा पर्यटक काळजी घेताना दिसतोय। थोडीशी भीती आहे काही इथं आल्यानंतर पर्यटन स्थळी? भीती एवढी नाही वाटत आहे, चांगलं वाटतंय, म्हणजे मजा येते। काय काय खबरदारी घेता इथं आल्यानंतर? काय नाही, जास्त काय नाही, पाण्यात जायचं नाही, मुलांना सांभाळतोय, पाण्यात जास्त जात नाही, पाण्यात जास्त खोल जात नाही। तर इथं येत आहेत, पर्यटनाचा आनंदही घेत आहेत, परंतु हा आनंद घेत असताना आपल्या जीवाची काळजी खूप महत्त्वाची आहे। कारण हा निसर्ग जितका तुम्हाला भरभरून आनंद देतो, परंतु त्या आनंदात तुम्ही वाहून जाताना त्या निसर्गाशी तुम्ही खेळायला गेला तर तो तुमच्या जीवाशी सुद्धा खेळू शकतो। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध